हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्हाला हनुमान जयंतीचा पूर्ण प्रोग्राम बघायला मिळणार आहे. घोगर तालुक्यातील गोणवली गावात आहे हे छोटंसं 45 वर्ष जुनं पावन मारुती मंदिर. मंदिराचे भूमिपूजन 24 फेब्रुवारी 1979 रोजी गोविंद सखाराम मोहिते यांच्या हस्ते झाले. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे उद्घाटन दिनांक 19 मे 1979 रोजी श्री यशवंत भिवाजी मोहिते यांच्या शुभ हस्ते झाले. फक्त 7 घरांनी मिळून मोहिते बंधूंनी बांधलेलं हे मंदिर आणि चालत आलेली परंपरा आजची तिसरी पिढी ते जपत आहे. हा पूर्ण प्रोग्राम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हनुमान जयंतीला 2 दिवस बाकी आहेत. आपण आपलं शृंगार देवीला सामान घेण्यासाठी 2 दिवसाला काय सामान लागले ते घेऊया आपण. इकडे मार्केटमध्ये सामान घ्यायचं म्हणजे एकदम फिरायला लागतं. आपल्याला मेन दुकानं माहिती नाही कुठचं सामान कुठे भेटतं म्हणून एकदम पूर्ण फिरायला लागतं एकदम स्टार्टिंग टू एंड. त्यामुळे थोडा टाईमच जातो. ऑलमोस्ट आपलं सामान घेऊन झालं आहे. आता जाऊया आपण घरी. 1 दिवस बाकी आहे हनुमान जयंतीला, म्हणजे उद्या हनुमान जयंती आहे. आता घरातली पूजा करूया. मंडप तयार होतं. हे टाईल्सचं काम पण आताच झालं आहे या आठवड्याभरात. आता आपण करूया मंदिरामध्ये साफसफाई. मंदिरावर झाडू मारूया आणि निशाण लावूया वरती. रोशन आणि अखिलेश चढतोय वर. निशाण बांधून झाले. आता आपण खाली उतरूया. खाली इकडे कलर मारायचा आहे, त्यासाठी साफसफाई चालली. ते घासल्यानंतर इकडे कलर मारणार. मी काका कलर मारणार आहेत. त्यांचे एक व्हिडिओ व्हायरल झाले, आपल्या चॅनलवरच आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. हां, दुपारी पूजा झाली आणि आता आपण सगळं सामान अरेंज करूया उद्या सकाळच्या जन्मोत्सवासाठी. तळी आणून झाले आपली. आता बांधतात इकडे. ते लाइटिंगचं काम चालू आहे. वाडीतील सर्वांना त्यांची कामं माहीत आहेत. कोणालाही कोणतं काम सांगायला लागत नाही. साफसफाई, कलरचं काम, पूजा, मंडप, फुलं आणण्याची सर्व कामे ठरलेली असतात. गाभाऱ्यामधली लाइटिंग झाली. आता आपण नारळ देऊया सगळीकडे प्रतीनुसार. दरवर्षी हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी रात्री मीटिंग घेतली जाते व त्यामध्ये सर्व मॅनेजमेंट केलं जातं. मीटिंग संपले 1:30 वाजता आणि त्या आता रात्री अंगणं साफ करतात आणि मंदिरामध्ये हार होत आहेत. हार होत आहेत. तिकडे उद्या सकाळची तयारी चालू आहे जन्मोत्सवाची. हार बनवणारे कलाकार आपण मुंबईवरून मागवलेले आहेत. 2:30 वाजायला आहेत. आपण आता मंदिरातच झोपूया. सकाळी लवकर उठायचं आहे त्यामुळे. सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो व त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. हनुमान जन्मोत्सव झाला आणि आता सत्यनारायणाच्या पूजेचं काम चालू आहे. पूजा सजवायचं. तुळस निवडतात इकडे. तुळस निवडायचं काम चालू आहे आणि इकडे पूजा सजवायचं काम चालू आहे. इकडे चाय बनवायचं आणि प्रसादीचं काम चालू आहे. सत्यनारायणाच्या पूजेला लागणारं. तिकडे पूजा सजवायचं काम अजून चालूच आहे. इकडे पूजा वगैरे सगळे झाले.
पूजेला काका बसणार आहेत. पाया पडू. आज आहे हनुमानवाडीत सत्यनारायणाचा गजर. पल्लवीचे नाव घेताना सगळे आहेत हजर. आपलं थोडं सामान आणण्याचं राहिलेलं ते आपण आणण्यासाठी शृंगार तळीला गेलेलो. रोशन आणि अक्या इथे प्रसादी द्यायला बसलेत. सन्माननीय ठेवीदार 1 रमेश गोंडबारे 251 रुपये, अनिता गोंडबारे 251 रुपये, अमित गोंडबारे 251 रुपये, आरोही गोंडबारे 251 रुपये, अमृता गडसे बाबा ढिंगणकर आडे यांच्याकडून. हळदी कुंकू झाल्यानंतर लगेचच आपला दिंडीचा टाइम होतो. दिंडी दरवर्षीच्या वाटेने गावात प्रत्येकाला दर्शन देण्यासाठी घरापर्यंत जाते. पारंपरिक ताशा ढोलकीसारख्या वाद्याने दिंडी निघते.
आपल्या कार्यक्रमाचा शेवट स्वागत आणि सत्कार समारंभ करून सांस्कृतिक कार्यक्रमाने होतो. गावातील मुलांना त्यांची कला दाखवण्याचा एक स्टेज आपल्या उत्सवामुळे मिळतो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.